साधारण 10 वाजेपासून आता 12:30 पाऊण होतोय आणि आपण सगळेजण सभागृहात आहोत. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या या 9व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण पुण्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधनं प्राथमिक स्वरूपात इथं एकत्र आलो आणि आपल्याशी आज खास बोलण्यासाठी मुंबईहून अच्युत गोडबोले सर वेळ काढून आले. ते आपल्याशी जवळजवळ 40-45 मिनिटं बोलले. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जगातल्या वाटचालीचा धावता आढावा त्यांनी आपल्या पुढे मांडला आणि त्याचं आत्ताच्या परिस्थितीतलं काय संघर्षात्मक रूप असू शकतं, असायला पाहिजे याबद्दल देखील त्यांनी भाष्य काही केलं, त्यांची मतं सांगितली. आत्ता बाबा आपल्याशी जे बोलले, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि त्याच्यासाठीची सृजनशीलता काय असायला पाहिजे, आपल्याला विकसित करायला संधी आहे, याच एक अनुभूती आता आपण सगळ्यांनी घेतली. म्हणजे मला आठवतंय कुमार मंडपेंनी लिहिलेलं गाणं, आपण प्रार्थना आरती म्हणतो ना, काय ती, बोला आदर देऊन सारे, त्यावेळेला पण असेच तल्लीन होत असतो. म्हणजे मानवी भावनांना हात घालण्याचं जे जे काही वेगवेगळी साधनं आहे, संधी आहेत आणि त्यासाठी जे सृजन आहे ते अंधश्रद्धा नियमाच्या कार्यकर्त्यांना थोडं थोडं उमगलंय बाबा. पूर्ण नाही उमगलं, तुमची अपेक्षा बरोबर आहे, पण थोडं थोडं उमगलंय. आणि मला तर वाटतंय की गेल्या दशकामध्ये ते जास्त चांगल्या पद्धतीने उमगून त्यांनी नवीन घोषणा दिल्या. महाराष्ट्रामध्ये नवीन घोषणा आली, फुले शाहू आंबेडकर, आम्ही सारे दाभोळकर, विवेकाचा आवाज बुलंद करूया. आधी विवेक हा साप्ताहिकामध्ये अडकलेला होता आपल्या पुरोगाम्यांचा, पण आपला विवेक हा शब्द ज्याला चलतीचा जो झाला माध्यमांमधनं आणि अनेक पुरोगाम्यांच्या भाषेत तोंडामध्ये आला, तो गेल्या दशकामध्ये तो आमिषच्या मध्ये चर्चेच्या आल्यानंतर आला, असं माझं म्हणणं आहे. कदाचित तपासून बघूया आपण. किंवा अंधश्रद्धा नियमाच्या कामानिमित्ताने जात पंचायतीला मूठमाती हा शब्द आला. तो मूठमाती शब्द आता सगळ्या क्षेत्रातल्या गोष्टी, चुकीच्या गोष्टींना मूठमाती देण्यासाठी वापरला जातो. राजकीय नेते पण बोलतात, सामाजिक क्षेत्रातले मंडळी तर बोलतातच. माध्यमांमध्ये हा शब्द आता अतिशय कळीचा, चर्चेचा आणि कोट केला गेलेला आहे. मला असं म्हणायचंय की अंधश्रद्धा नियमाच्या कार्यकर्त्यांच्या बद्दल ज्या अपेक्षा आहेत त्या अगदी रास्त आहेत. आणि गोडबोले सरांनी, बाबांनी, वारे सरांनी, पट्टणांनी जे काही सांगितलं त्याच्याबद्दल आपण असहमत असायचं काही कारणच नाही. सगळ्याच गोष्टी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक, प्रेरक, प्रोत्साहित करणाऱ्या आणि आपल्या मनाची विचार कक्षेची कवाड अधिक विस्तारणाऱ्या अशा आहेत. त्यामुळे आज अध्यक्ष म्हणून या आपल्या विवेक निर्धार मेळाव्यामध्ये बोलताना मला हे सांगायचं आहे की आम्ही अंधश्रद्धा नियमाची जी चतुसूत्री, पहिले त्रिसूत्री होती, नंतर चतुसूत्री झाली, आता ती पंचसूत्री आहे. ती त्रिसूत्री होती तेव्हा आम्ही चर्चा नरेंद्र दाभोळकरांच्या सोबत जी चर्चा माझी पण आणि आमच्या सहकार्यांची व्हायची, त्यावेळेला याच्यामध्ये आपण ज्या विचारिक अधिष्ठानावर उभे आहोत आणि ज्यांच्याशी आपला भावबंध आहे, ज्यांना आपण आपली भावकी, आपलं विचार भावकी मांडतो, त्यांच्या सोबतचा देखील एक आपला वावरण्याचा दिशा दिग्दर्शक असं सूत्र असलं पाहिजे. म्हणून ते व्यापक परिवर्तनाशी नाळ जोडून घेणं हे आलं. आणि त्यासोबत ज्या वैचारिक अधिष्ठान, ज्या भारतीय वैचारिक परंपरेचं अधिष्ठान घेऊन आपण उभे आहोत, त्यामध्ये अगदी ज्याला आपण आज महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारधारा म्हणतो, पण ती चारवाक बसवण्णांपासून ती जी महावीर, बुद्ध आणि आतापर्यंत जी फुले शाहू आंबेडकरांपर्यंतच म्हणतो, गाडगे बाबांपर्यंतच म्हणतो, हे सगळं त्याचं म्हणून आपण म्हणत आलो की संत समाजसुधारकांचा परिवर्तनाचा विचार आणि संविधानाचा अधिष्ठान हे आपण मानतो. हे आपली पंचसूत्री आहे, 5वी सूत्र. त्यामुळे हे सगळं आपण, संविधान जसं आता कागदात आहे तसं कागदावर तर स्वीकारलेलंच आहे. मुद्दा असा आहे की त्याला आपण अधिक प्रभावी, परिणामकारक आणि उपद्रव मूल्य अशा अंगाने प्रत्यक्ष कृतीत किती आणतो, कसं आणतो, हा आपल्या पुढचा आव्हानाचा विषय आणि त्यासाठीचे आपले संकल्प आहे, त्यासाठीचा निर्धार आहे. आणि आज आता आपण जे निर्धार व्यक्त केले आपल्या काही साथींनी, सहकार्यांनी, ते सगळे निर्धार गेल्या दशकापासून आपण चर्चेचे आपल्या संघटनेमध्ये नक्कीच करत आलोय. त्याविषयी मी अतिशय आग्रही राहिलोय. सतत त्याबद्दलचा पाठपुरावा माझ्या परीने तरी मी करायचा प्रयत्न केला आणि त्यातनं काही गोष्टी
काही संकल्पांच्या पातळीवरची आपली थोडी पावलं पडलेली आहेत, त्याला अधिक गतिमान करणं, अधिक त्या दिशेने पुढे वाटचाल करणं हे निश्चित आजच्या एकूण सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला करण्याची गरज आहे, जाणवत आहे आणि अपेक्षा पण आहे. मला आठवतं त्रिदशक पूर्तीच्या मेळाव्याच्या समारोपामध्ये तुषार गांधी आले होते आणि तुषार गांधी आणि उत्तम कांबळे होते. त्यांनी असं म्हटलं होतं की आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने फक्त देवा धर्माच्या अंधश्रद्धांच्या बद्दल फक्त बोलू नये, राजकीय क्षेत्रातल्या अंधश्रद्धांबद्दल पण काम करायला सुरुवात केली पाहिजे. आणि मी त्यावेळेला देखील असं म्हटलं होतं की हो, आम्हाला नक्कीच करायचंय, पण आता नुसतं देवा धर्माच्या नावाने शोषण आणि फसवणूक आणि दिशाभूल आणि बुवाबाजी बद्दल बोललो, 30 मार्चात आमच्या एका नेत्याला मारून टाकलं. राजकीय नेत्यांच्या बद्दलच बोलायला गेलो तर काय होईल? हा थ्रेट असू शकतो की नाही? असू शकतो, नक्कीच असू शकतो, पण आपल्याला त्यासाठी थांबायचं नाहीये. त्यामुळे आपण काही कमीपणा घेऊन, न्यूनगंड ठेवून, अपराध भाव ठेवून यामध्ये या अपेक्षांकडे बघायचं नाही, तर त्याला पुढे पडण्यासाठी आपल्याला कसं सक्षम होता येईल याचा नक्कीच आपल्याला विचार करायला पाहिजे. म्हणजे या सगळ्यांच्या बोलण्यामधले काही महत्वाचे मुद्दे खरं म्हणजे इथं मी नोंदवले ते मुद्दाहून की त्याच्याबद्दल आपण सांगावं. तो एक वेगळा भाषणाचा विषय होईल आणि वेळेच्या मर्यादांमध्ये मी त्यामध्ये जाणार नाही, नंतर चवडीने त्याबद्दल आपण नक्की बोलू. पण मला वाटतंय की वारे सरांनी जो सांगितलेला आनंदी समाजाचं हे ध्येय, हे जाण्यामधले जे अडथळे आपल्याला पार करण्याचा उद्दिष्ट आपल्याला असलं पाहिजे आणि त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतोय आपण असं म्हटलं. आणि हे आपण बोलत आलो, मला वाटतं नागोलकरही सांगत होते, मी पण सतत बोलत आलोय की आपल्याला हे काम करायचं कशाला आहे की छाटछूट बाबा बुवा, चमत्कार बुवा, मांडापोड याचं करणं हे आपलं अंतिम उद्दिष्ट नाहीये. आपलं अंतिम उद्दिष्ट आहे की समाज शोषणमुक्त, समताधिष्ठित, मानवी कल्याणाचं आशावाद निर्माण करणारा असा आपला सभोवताल आणि समाज असला पाहिजे. या दिशेने जाण्यामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आणि ते करण्यास, ते अंतिम साध्य गाठण्यासाठी जे आपल्या रस्त्यात अडथळे आहेत ते हे अंधश्रद्धा आणि इतर गोष्टी आहेत, विषमता आहे. म्हणून त्याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यायला, त्याच्याबद्दल अनभिद्र राहून केवळ वरपांगी किंवा आपल्याला ज्याला बोलके सुधारक अशा अर्थाने आपण राहू इच्छित नाही. आज तरी महाराष्ट्रात आणि देशातल्या ज्याला विवेकवादी विचार संघटना, संस्था आणि ताकद ज्याला म्हणू आपण, त्याच्यामध्ये पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नक्कीच आहे. म्हणजे द्रविड कळघमचं नाव आपण सांगतो, पेरियारांचा वारसा सांगणारं मोठं विचारधारा, परंपरा आणि त्याची ताकद आहे की त्याचा आजही तामिळनाडूमध्ये बोलबाला आहे, एक उपद्रव मूल्य आहे आणि ते केवळ सामाजिक क्षेत्रात नाही, राजकीय क्षेत्रात पण आहे. द्रविड कळघम, डीके याच्यातनं निर्माण झालेला द्रविड कळघम पक्ष, डीएमके, द्रविड मुन्नेत्र कळघम आणि त्याच्यानंतर जयला दुसरा गट, या सगळ्यांनी आजही तिथल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये किंवा सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीमध्ये द्रविड कळघमचं एक उपद्रव मूल्य आहे, त्यांना विचारात घ्यावं लागतं. तसं मला वाटतं केरळमध्ये केएसएसपीचं पण काम आहे, केरळ शास्त्र साहित्य परिषद. ते कशातनं झालेलं आहे? त्या ठिकाणी तर बहुतेक सगळं शिक्षण क्षेत्रातली शिक्षक मंडळी किंवा अकॅडमिशियन, रिसर्चर, सायंटिस्ट अशी मंडळी केएसएसपीच्या कामाचा घटक आहेत. पण केएसएसपीचं काम इतकं मूलभूत रुजलेलं आहे की केरळ मधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या मालकीची इमारत आहे आणि ही त्यांनी त्यांच्या संघटनेमार्फत निर्माण केलेल्या साहित्य विक्रीच्या पैशातून उभी केलेली. म्हणजे वर्षाचा 4 कोटीचा टर्नओव्हर त्यांच्या संघटनेचा पुस्तक विक्रीचा आहे. त्याच्यातनं त्यांचे पदाधिकारी स्थानिक लेवलच्या बीट पासून ते राज्य पातळीवरचे सगळे त्या पुस्तक विक्रीच्या कमिशन मधनं स्वतःचा खर्च चालवतात. अशी काहीतरी कल्चर, आणि हे मी सांगतोय संघटनेचं, पण केएसएसपीचं कार्य कर्तृत्व इतकं आहे की देशामध्ये राबवली गेलेली साक्षरता मोहीम असेल, देशामध्ये पाणी अडवा पाणी जिरवाची मोहीम असेल, पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा असेल, स्वच्छतेचा भाग असेल, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा केएसएसपीच्या पुढाकाराने केरळमध्ये घडवून आणल्या गेल्या आहेत. त्याच्यानंतर ते देश पातळीवर स्वीकारले गेले. त्यामुळे हे मी ह्याकरता सांगतो ही 2 उदाहरणं की या दोन्ही संघटना ज्या पद्धतीने काम करतायत, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन, बदल, कालसुसंगत घडवून आणण्यासाठी
आपल्याला काय पद्धतीने या कामांच्या मध्ये आपला सहभाग ठेवला पाहिजे, समाजामध्ये वावर असला पाहिजे, याच्यासाठी जी 2 उदाहरणं आहे, मी त्याला कॉपी पेस्ट करायला पाहिजे असं नाही म्हणत, पण ते आपल्यासाठी निश्चित मार्गदर्शक. आणि म्हणून मी मागे म्हणत आहे की आपल्या कार्यकर्त्यांना हे सगळं समजून घ्यायची गरज, तिथं जाऊन अभ्यास दौरे तरुण कार्यकर्त्यांची करायची गरज. एक टीम आपण जाऊन आलो एकदा अभ्यास दौरे याबद्दल. म्हणजे महाराष्ट्रात आज आपण त्या धर्तीवर अंधश्रद्धा निर्मूलन आहे का अंधश्रद्धा निर्मूलन या चौकटीमध्ये न अडकता ते करत असताना, म्हणजे मी म्हणतोय आपल्या सहकार्यांमध्ये की आता अंधश्रद्धा निर्मूलन हे नावच आम्हाला आमची मर्यादा झाली का काय अशी स्थिती आहे. त्यामुळे आपल्याला अजून व्यापक काहीतरी फोरमच्या माध्यमातून ऑपरेट व्हायची गरज आहे. जात पंचायतीला मूठमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आहे का? म्हणजे जेव्हा संविधानाबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल शालिनीताई आणि बाकीची मंडळी ते संभाजी ब्रिगेडचे कोण वारले ते औरंगाबादचे, ते बोलत होते अतिशय वाईट पद्धतीने आणि चुकीच्या भाषेत आणि मिसकन्सेप्शन करत होते. त्यावेळेला आपण बारामतीमध्ये एक परिषद घेतली आहे, आठवतात तुम्हाला, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय. आणि मधल्या अनेक आपल्या शहरी शिक्षित लोकांनी, उच्च पदस्थ लोकांनी विचारली याचा आपला काय संबंध आहे अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक न्याय, अंधश्रद्धा निर्मूलन धर्म, असं विचारलंय. किंवा नंदुरबार जिल्ह्यात आम्ही जेव्हा डाकिणीच्या प्रश्नावर काम सुरू केलं त्यावेळेला स्वतः दाभोळकरही साशंक होते, पण काम सुरू झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी विचारलं की काय संबंध आहे याचा आपल्याशी, आदिवासींच्या त्या ह्याच्याबद्दलचा. तर मला म्हणायचं असं आहे की आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनाचं हे नाव कक्षा ही विस्तारण्याची गरज आहे. ती विचाराच्या शब्दांच्या पातळीवर जशी आहे तशी आपण विस्तारलेली आहे की अगदी वेगवेगळ्या मानसिक आरोग्यापासून जोडीदाराच्या विवेकीने, म्हणजे या सगळ्या विषयांमध्ये संविधान बांधिलकीच्या संदर्भात या आपण जे काही कामं उपक्रम केल्या काहीला दशकामध्ये जी सुरू केली आहे त्याची पायाभरणी केली आहे, त्याला आता धुमारे फुटू शकतात अशी पूर्णपणे संधी आहे. म्हणजे आव्हानामध्ये संधी आहे आणि ती संधी आपण घेऊ शकणार की नाही हा आत्ताच्या पुढच्या दशकामधला आपल्या सगळ्या सहकार्यांचा पुढचा आव्हान आहे. ती संधी आपण कशी घेतो आणि कशी विस्तारतो आणि ती कशी कृतीत आणतो आणि त्यातनं आपला लोहा मत आपल्या विचाराचा आपण समाजामध्ये प्रस्थापित करतो की नाही हे आपल्या पुढचं खरं आव्हान आहे. त्यासाठीचा संकल्प आणि निर्धार आपल्याला या पुढच्या दशकासाठी घेऊन इथून जायचंय. ते करण्यामध्ये त्याचे जे तपशिलाचे मुद्दे आहेत, त्याच्यातले जे काही गरजा आहेत, त्याच्यामधले ज्या कौशल्याचे मुद्दे आहेत, वैचारिक स्पष्टीकरणाचे दृष्टिकोनाचे मुद्दे आहेत, याच्याविषयी आपल्या या तीनही ज्येष्ठ मार्गदर्शकांनी, तिन्ही चौघांनी आपल्याला काही त्यातले पैलू वेळेच्या मर्यादेमध्ये नक्कीच सांगितले आणि ते आपल्या आय ओपनर म्हणून आपल्याला उपयोगात पडणार आहे. त्यामुळे मी त्याच्याबद्दलची एक कृतज्ञता तर व्यक्त करतोच आणि त्यांच्या या सगळ्या म्हणजे धर्मविज्ञानाचे संघर्षाचे मुद्दे टप्पे सांगितले सरांनी, गोडबोले सरांनी, आणि लिखित स्वरूपात ते सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडनं उपलब्ध पण आहेत. त्या आपण हाताळल्या पाहिजे, चालल्या पाहिजे, त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. आज आपण त्यातल्या कुठल्या टप्प्यात आणि कसं काम करावं लागणार आहे याचाही विचार त्या सगळ्या अभ्यासानंतर आणि वाचनानंतर, चिंतनानंतर आपल्याला करावं लागेल. त्याचं धोरण आपल्याला ठरवावं लागेल. म्हणजे आज आपल्याला आपण धार्मिक म्हणायचं का धर्मांध शब्द वापरायचा याबद्दल आपली स्पष्टता असायलाच पाहिजे. आपण धार्मिक आहोत की नाही आणि आपण इतरांना धार्मिक म्हणून संबोधायचं की नाही, आणि जी मंडळी समाजामध्ये धर्माच्या आधारावर मूलतत्ववाद रुजू इच्छितात त्यांना आपण कुठल्या नावाने, धार्मिकते नावाने संबोधायचं किंवा हिंदुत्व नावाने संबोधायचं का धर्मांध मूलतत्ववादी म्हणून असं संबोधायचं, अस्याबद्दलच्या काही ज्या स्पष्टता आहे, काय संदेश आपण देणार आहोत आपल्या व्यक्तितेतनं, आपल्या शब्दांमधनं, आपल्या कृती कार्यक्रमांमधनं, याच्याविषयीची अधिक जबाबदारीचं धोरण आणि वर्तन आणि कार्यक्रम पुढच्या काळात आपल्याला राबवावे लागतील. आणि हे यासाठी या सगळ्यांचं सहकार्य, मार्गदर्शन आपण पुढच्या काळातही वेळोवेळी घेत राहू. बाबांनी आणि सगळ्याच वक्त्यांनी, मार्गदर्शकांनी आपल्याला जे सांगितलंय ते आपल्याला उत्साह देणार आहे, प्रेरणा देणार आहे, प्रोत्साहित करणार आहे. ही सगळी मंडळी जी इथं मंचावर आपल्यासोबत आज बोलली आणि आहेत, याच्या सोबत इतर पण आहेत समविचारी. म्हणजे मला फार मोठा आधार वाटत आलाय की दाभोळकरांच्या खुनाच्या वेळेला बाबा पानसरे, एंडी यांच्यासारखे बुजुर्ग लोक तर अतिशय आत्मीयतेने
आपुलकीने आपल्याला आधार आणि विश्वास द्यायला उभे राहील. त्याच्यासोबत वारे सरांसारखे त्यांच्या पिढीतले अनेक सहकारी आमचे ज्येष्ठ हे देखील आपल्या सोबत होते, संघटना म्हणून आपल्याला आधार देणारे, सहकार्य करणारे. आणि आज देखील मला हा विश्वास आहे, म्हणजे आमचंच असणारं ते घेऊन गेलेले आहेत बाबा. त्यामुळे तुम्ही काय एकत्र आणायची वगैरे चर्चा करायचं जरूर करा. आम्ही तर काम करतोच आहोत, संघटना म्हणून आम्ही आहोतच आणि असणार आहोत. आणि ते पण जे काही घेऊन गेले, म्हणजे प्रतापरावांना पहिले सांगायला पाहिजे, पुण्यात बोलतोय मी, की आमचं जे काही घेऊन गेलं ते आधी त्यांनी द्यायला पाहिजे हक्काचं असणाऱ्या लोकांना, आणि मग बाकीची चर्चा करायला पाहिजे. कारण यातल्या आणि ह्यात शिवाय नसलेल्या अशा 1000, 2000, 5000 कार्यकर्त्यांनी 30 वर्ष आपलं रक्त आटवून जे काही संचित उभं केलेलं आहे, ते जर माणसं वारसा हक्काच्या नावाखाली घेऊन जात असतील तर आम्ही का मान्य करायचं? आम्ही त्याच्याबद्दल ठामपणे उभे होतो आहे. संघटना म्हणून आम्ही उभे आहोत आणि उभे राहिलेलो आहेत, आणि ते आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. गेल्या 3-4 वर्षाचा काळ फार वाईट संघटना म्हणून, एक कोरोना म्हणून जसा होता तसा आम्हाला संघटना म्हणून प्रचंड अस्वस्थतेचा आणि ताणाचा केलाय. मी तर गेल्या दशकामधला त्याचा म्हणजे काय सफर आहे सगळ्यात जास्त. पण त्या ताणामधनं देखील आम्ही नवनिर्मितीची ऊर्जा घेऊनच पुढे वाटचाल करतोय. आम्ही नकारात्मकतेमध्ये, नैराश्यामध्ये अडकून पडलेलो नाही, पडू इच्छित नाही. हे पण या निमित्ताने आता उच्च रवाने आपण सांगायची गरज आहे. ती सांगायची गरज आहे राजकीय नेतृत्वाला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, माध्यमांना, समविचारांना देखील. ते आपले सहकारी अजून सांगत नाहीये, ते सांगा. कारण त्याशिवाय त्यांना देखील स्पष्टता येत नाही. कारण आपलेच भाऊबंद, वैचारिक बिरादरी मधली माणसं याच्या संदर्भात भूमिका घ्यायला अजूनही विचकत आहेत. त्यांना भूमिका घ्यायला लावा. जसं मी कायद्याच्या बद्दल म्हटलं की सामाजिक बहिष्कार कायद्याच्या बद्दल अजूनही जात निर्मूलनाची भाषा करणारे का एका शब्दाने रिॲक्ट झाले नाही? तो जर सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा जर जात पंचायतीला टाकणारा असेल आणि संपवणारा असेल तर त्याच्याविषयी अजूनही त्याच्याविषयी काही वाद प्रतिवाद, काहीच रिएक्शन नाहीये. तसं माझं म्हणणं आहे की आपल्या पुरोगाम्यांना जे काही कार्यपद्धतीचे, संघटनात्मक सामूहिक कार्यपद्धतीच्या मर्यादा राहिलेल्या आहेत, त्याचे तोटे झालेले आहेत, त्याच्यातनं आपल्याला माज न आलेला आहे, मास आपला गेलेला आहे, अशी स्थिती आहे. त्याच्याबद्दल आपण भूमिका घ्यायची की नाही, त्याच्याबद्दल स्पष्टता ठेवायची की नाही? मग ते वारसा हक्काचा प्रश्न असेल, इतर काही मुद्दे असतील, कार्यपद्धतीचे मुद्दे असतील, नवीन पिढीला योग्य वेळी हस्तांतर अधिकार करण्याचे मुद्दे असतील, असे बरेच मुद्दे आहेत. ते चर्चेत जात नाही. पण या निमित्ताने बाबांनी तो मुद्दा केला म्हणून मी फक्त उल्लेख करून थांबणार आहे की ह्या सगळ्या गोष्टींबद्दल देखील आपल्या अंतर्गत, म्हणजे संघटना म्हणून नाही, फक्त एकूण व्यापक परिवर्तन बिरादरी म्हणून आपण त्याच्यामध्ये चर्चा व्हायला पाहिजे. आणि मी हे बोलतोय आणि मी बोलणार आहे, वाईटपणा येतोय त्याच्यामध्ये, लोकांना नाही आवडत ते, हे मला समजतंय, पण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. कारण आपण चिकित्सा करायची, तपासायचं, प्रश्न विचारायचं असं जे म्हणतोय ते आपण इतरांसाठी म्हणतोय का? ते आपल्याला लागू नाही? ते आपल्याला लागू आहे. ते आपण जरा आपल्याला पण लागून करून झालेल्या चुका, राहिलेल्या मर्यादा, काही दोष हे दूर करूया आणि पुढच्या काळात आपण अधिक समृद्धपणे, संघटितपणे, सामूहिकपणे पुढच्या काळात वाटचाल करूया. आज आपल्याला या मुक्ती नावाच्या, आपल्या मुक्ती ह्या संकल्पनेमध्ये जे आपली सगळी भारतीय समाज व्यवस्था आली, मुक्ती मिळवण्यासाठी सगळं करायचंय आणि बलित्याग त्याच्यासाठी करायचा आहे. याच्या पलीकडे जाऊन देखील आनंदी सहजीवन आणि समाज जीवन उभं करता येतं, याच्या बद्दलचं एक चिंतन जे या निमित्ताने काही त्याच्यामधले मुद्दे उपस्थित झाले ते पुढच्या काळात अधिक विस्तारायचा प्रयत्न करूया. आणि त्याच्यासाठी मला नक्कीच असं वाटतं की बाकी विचारधारा म्हणून आपण अनेक संदर्भ घेतो, पण त्याचं आज डॉक्युमेंटेड स्टेटमेंट हे भारतीय संविधानच आहे. त्यामुळे भारतीय संविधान हे अधिष्ठान घेऊन आपल्याला पुढच्या काळात संविधान समजून घेणं. 2023 मध्ये आपण 2022 मध्ये आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करतोय. 2025 मध्ये आपण भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव करणार आहेत. अजून आपल्याला 2-2.5 वर्ष याच्यासाठी अधिक आक्रमकपणे आणि आग्रहीपणे
संविधानाविषयी प्रबोधन करणं आणि आपलं स्वतः देखील समजून घेणं, त्याचे सगळे बिटवीन द लाईन जे आशय आहेत आणि आपल्याला ते त्यातून पुढे कसं जातं याचा एक धोरण आखणं हे आवश्यक आहे. ते करण्यासाठी पुन्हा आपण संकल्पित होण्याचा निर्धार करूया असं आवाहन करतो. आपल्या सगळ्यांशी या निमित्ताने डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या स्मृती जागवण्याचा मुद्दा म्हणून आपण एकत्र येऊन बोलतो. काल आपण संध्याकाळी अभिवादन केलं तेव्हाही मी म्हटलं की आणि आता सकाळी पण म्हटलं की आपण हा भावुक होण्याचा प्रसंग आहे की ज्या नेत्याबरोबर, ज्या संघटक, कार्यकर्ता, संयोजक अशा भूमिकांमध्ये वावरलेल्या ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शकासोबत अनेक वर्ष आपण काम केलंय, त्याला तो आपल्या सोबत नाही आज याचं एक दुःख, याची एक पोकळी आहे, ती राहणार आहे, ती भरून निघणार नाही. पण असं असताना देखील आपण तो जो काही त्या काळाचा संताप होता, तो जे दुःख होतं, ती वेदना होती, तो उद्वेग होता, तो आपण नकारात्मकतेने व्यक्त केला नाही आणि याचं कौतुक पण झालं. याच्याबद्दलचं समाजाने निरीक्षणही केलं आणि आपण जसं यांनी सरांनी म्हटलं की आपल्या बुलेटला उत्तर बॅलेट आहे, तसं आपण त्या बुलेटला उत्तर आपल्या संघटनेच्या कामाच्या वर्धिष्णूपणातनं आणि सृजनशीलतेतनं गेल्या 9 वर्षात दिलेलं आहे. ते आपण पुढच्या काळात अधिक विस्तारूया आणि ही निराशा येणारी, काही खंत, काही वेदना आपल्या लोकांकडनं मिळणाऱ्या आणि जे मी आपण म्हणत होतो संघटना म्हणून आपले जे काही भ्रमाचे फुगे काही प्रमाणात फुटले, ते आपण नीट जर तपासले तर पुढच्या काळात आपली वाटचाल अधिक निर्धाराने आणि संकल्पित होऊन आपण करू शकू. त्यासाठी जो उत्साह आणि प्रोत्साहन पाहिजे असतं, मार्गदर्शन पाहिजे असतं, ते आपल्याला या निमित्ताने या सगळ्यांच्या संवादात मिळालं. त्याबद्दल मी पुन्हा संघटनेच्या वतीने त्यांच्याबद्दल सर्व व्यक्त करतो आणि ही भावकी आपण आणि त्या भावकीची चर्चा पुढच्या काळात अशी कायम ठेवूया. विवेकाचा आवाज बुलंद करूया. जिंदाबाद.